एक जादूचा खेळ मी तुम्हाला समजावून देणार आहे। हा खेळ का खेळायचा, कारण ज्यालाही तोंडी बेरीज पटपट करता येत नाही ना, त्या सर्वांसाठी हा खेळ खूप मजेदार आहे। एक जादू आहे त्याच्यामध्ये। तुम्ही कोणत्याही दोन संख्या निवडायच्या। मी 51 आणि 45 या दोन संख्या निवडतो। कोणत्याही दोन संख्या तुम्ही निवडू शकता। 51 आणि 45 निवडली। आता मित्रांनो ह्या दोन निवडल्या ना, मी ह्या दोघांची बेरीज करणार। 5 आणि 1 6 होतील, 4 आणि 5 9 होतील। तिसरी संख्या तयार झाली की नाही, चौथी पण करायची। कशी? शेवटच्या दोन, प्रत्येक वेळी आता शेवटच्या दोन संख्यांची बेरीज करा आणि पुढची संख्या मिळवत चला। तुम्हाला जी मिळत येईल ती लिहित चला। इथं बघा, आता शेवटच्या दोन 45 आणि 96, 6 आणि 5 11 होतील, 10 आणि 4 14 होतील, 141 आली। चौथी संख्या आली मित्रांनो। अशा एकूण 10 संख्या तुम्हाला तयार करायच्या आहे। 6 आणि 1 7 होतील, 9 आणि 4 13 23 झाले। आता 7 आणि 1 8 होतील, 4 आणि 3 7, 2 आणि 1 3, 8 आणि 7 15, 8 आणि 3 11, 3 आणि 2 5 आणि 1 6। किती संख्या तयार झाल्या बघा मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7, 7 संख्या तयार झाला की ही जी 7वी संख्या आहे ही मी इकडे अशी लिहून घेतो बघा। 5 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 आणि ही इथं 6। तर ही जी संख्या मी बाजूला लिहिली याने काय होणार आहे, कोणती जादू होणार आहे ती तुम्हाला समजावून देतो। 8 आणि 5 13, 7 आणि 1 8 आणि 1 9, 6 आणि 3 9, पुन्हा 5 आणि 3 8, 9 आणि 1 10, 10 आणि 6 16। ही झाली 9वी संख्या आणि शेवटची 8 आणि 3 11, 9 आणि 1 10, हातचा एक आला 17, 9 7 16 26। ह्या ज्या 10 संख्या झाल्या ना मित्रांनो, ह्या 10 संख्या सर्वांची बेरीज जर केली तुम्ही तर या सर्व संख्यांची बेरीज येणार आहे 6765। आता लक्षात आली मित्रांनो जादू काय आहे। तुम्ही तुमच्या मित्राला कोणत्याही दोन संख्या घ्यायला सांगा, त्याला सांगावं या पद्धतीने 10 संख्यांची यादी तयार कर। कोणत्या संख्या घेतल्या ह्या सुद्धा तुम्हाला पाहायची गरज नाही। फक्त त्याला विचारायचं 7व्या नंबरची संख्या कोणती तेवढीच सांग फक्त। 7व्या नंबरच्या संख्येला फक्त 11 ने गुणायचं मित्रांनो। जे उत्तर मिळेल ना ते या सर्व संख्यांची बेरीज असणार आहे। पण मी इथं 11 ने गुणलंच नाही। तुम्ही म्हणाले हे डायरेक्ट कसं काय केलं? आता 11 ने गुणायचं असलं तर ते तुम्हाला तोंडी करता येतं मित्रांनो, असा गुणाकार करत बसण्याची गरज नाही। बघा 615 होते ना, 11 ने गुणायचं आहे। 11 ने गुणताना शेवटचा अंक जसाच तसा मांडायचा। आता शेवटच्या अंकात पुढचा अंक मिळवा। 5 आणि 1 6, 1 आणि 6 7। आता हे उरले 6, या 6चं काय करायचं? पुढच्या अंकात मिळवायचे। पुढचा अंक काहीच नाही ना, मग 6 आणि काहीच नाही म्हणजे 6च राहतील, 6 आणि 0। तर हे झालं उत्तर बघा मित्रांनो।